नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश एसएससी मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। एसएससी जीडी 2025 महाराष्ट्र पुणे तळेगाव सेंटर 9 सप्टेंबर 2025 ला झालेला आजच्या ग्राउंड याच्या बाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। मुलांचा अनुभव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। एवढं मुलं फेल का होत आहेत बघू शकता तुम्ही इथे थंबनेल मध्ये 60% मुले फेल होत आहेत। याचं कारण सांगणार आहे आणि 440% विद्यार्थी जे आहेत ते अब्सेंट आहेत याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। घडी बांधता येतो काय, ट्रॅक कसा आहे, जायचं कसं, फ्री राहण्याची सोय, जेवणाची सोय, ट्रॅक आणि त्याचबरोबर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे। डॉक्युमेंट्स कोणते लागतील सगळं संपूर्ण माहिती। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशा प्रकारच्या नवीन अपडेट्ससाठी। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आणि याच बाबतचं मुलींचं ग्राउंड काय होणार आहे, कसं राहील, तिथेच होईल का, हे सुद्धा किती राऊंड मारायचे हे सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला जे 4 ते 6 च्या दरम्यान ते एंट्री आहे तुम्ही बघू शकता। इथे लाईन मध्ये विद्यार्थी लागत असतात 3 वाजतापासून, कोणी 4 वाजतापासून, पण 6 वाजतापर्यंत तुम्हाला एंट्री दिली जाते। यापैकी तुम्हाला आधार कार्ड आणि हॉल तिकीट द्वारे तुमची एंट्री होईल। त्याचबरोबर तुम्हाला हॉलमध्ये नेलं जाईल विद्यार्थी मित्रांनो। हॉलमध्ये घेऊन गेल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म फिल करायला लागेल। तिथे तुम्हाला 2 पासपोर्ट फोटो लागतील, तुम्ही सोबत पेन घेऊन जायचं, त्याचसोबत ग्लू गम ज्याला म्हणतो फोटो चिपकवायला ते तुमच्या सोबत असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, कारण तिथे 2 फोटो चिपकवायचे असतात। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, ही प्रोसेस झाल्यानंतर रोल नंबर वाईज तुम्हाला ग्राउंड पर्यंत नेतात। ग्राउंड पर्यंत नेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिथे तुम्हाला RFID चिप तुम्हाला देतात विद्यार्थी मित्रांनो। RFID चिप दोन्ही पायाला बांधतात। त्याचबरोबर तुम्हाला जे आहे चेस्ट नंबर देतात, चेस्ट नंबर तिथे सुद्धा बारकोड असते विद्यार्थी मित्रांनो, ते सगळं स्कॅन होते। स्कॅन झाल्यानंतर तिथे तुमचं बायोमेट्रिक सुद्धा होते विद्यार्थी मित्रांनो। बायोमेट्रिक सुद्धा झाल्यानंतर ग्रुप वाईज बॅचेस बनवले जातात। बॅच बनवले जातात विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला सर्वात पहिले सांगून देतो की आपला ट्रॅक कसा आहे। ट्रॅक तुम्हाला असं चौकोनी पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जसं मी सांगत आहे तसं इथे 90 डिग्रीची तुम्हाला टर्निंग्स असणार आहे। 357 मीटरचा हा ग्राउंड असणार आहे आणि याचे तुम्हाला टोटल 14 राऊंड तुम्हाला मारायचे आहे विद्यार्थी मित्रांनो। खूपशे विद्यार्थी चुकत आहेत, ते 13 राऊंड मध्येच खतम करत आहेत। हा एक बहुत मोठा ड्रॉबॅक्स आहे विद्यार्थी मित्र। त्याच्यामुळे जो 60% आहे तो कटण्याचा तात्पर्य हाच आहे विद्यार्थी मित्रांनो। जो कारण आहे तो 13 राऊंडचाच आहे विद्यार्थी मित्रांनो। काही विद्यार्थी 14 राऊंड बरोबर मारत आहेत, टाइमाचा अंदर मारत आहेत, पण काही विद्यार्थ्यांना वाटत आहे की आम्ही 14 राऊंड मारले पण 13 राऊंड मध्येच थांबत आहे, कन्फ्युजन होत आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही सोबत रबर बँड घेऊन जाऊ शकता, त्याचबरोबर 14 गोटे घेऊन जाऊ शकता विद्यार्थी मित्रांनो। या प्रकारे तुम्हाला अजून काही तुम्हाला सुचत असेल तुम्ही त्या पद्धतीने करू शकता, किंवा बोटावर तुम्ही मोजू शकता 1 2 3 असं 14 पर्यंत राऊंड। पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमची काळजी घ्यायची आहे, 14 राऊंड पूर्ण म्हणजे पूर्ण। 90 डिग्रीचा ट्रॅक आहे, 90 डिग्रीची टर्निंग आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर जो ग्राउंड राहणार आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, हा जो ग्राउंड असणार आहे तुम्हाला हा पूर्ण कच्च्या डांबरचा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणून तुम्ही घाबरायचं नाही, तुमचे जे आहे रनिंग ते सविस्तर सुरू ठेवा। त्याचबरोबर आता जे आजची बॅचेस बनले होते विद्यार्थी मित्रांनो, बॅच तुम्हाला सांगून देतो, आज 3 ते 4 बॅचेस बनले होते आणि एका दिवशी 1000 विद्यार्थ्यांना बोलवले जाते। 1000 विद्यार्थ्यांमधून कधी 300 मुलं अब्सेंट असतात, कधी 200। आज 200 मुले जवळपास अब्सेंट होते विद्यार्थी मित्रांनो। 4 बॅचेस बनले, 200 ची प्रत्येक बॅच बनते। त्यापैकी विद्यार्थी जे फेल होत आहेत याचं कारण तुम्हाला माहिती आहे। काही कोणाची रनिंग असेल किंवा टर्निंग मध्ये कोणाला टाइम जास्त लागत आहे। तुम्ही बघू शकता 4 टर्निंग्स आहेत, तेही 90 डिग्रीचे। तिथे सुद्धा तर कोणी 24 पॉईंटने काही राहत असेल, 24 पॉईंटने राहत असेल, कोणी राऊंड मध्ये थांबत राहत आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणून सर्वात जास्त 60%। आज तुम्हाला सांगून देतो 200 पैकी जे विद्यार्थी पास झाले ते फक्त 110 विद्यार्थी पास झाले ग्राउंड मध्ये। हा खूप मोठा म्हणजे तुम्ही समजू शकता 90 मुलं ग्राउंड मध्ये रनिंग मध्ये फेल झाले आहेत। त्याचबरोबर आता जे पास झालेले विद्यार्थी असतात ते पास झालेल्यांचा ग्रुप वेगळा बनतो, फेल झालेल्यांचा ग्रुप वेगळा बनतो विद्यार्थी मित्रांनो। यांना अपात्रचं जे पत्र आहे ते देतात आणि पासवाल्यांना वेगळं बसवलं जातं। त्याचबरोबर पासवाले जे असतात त्यांना हाईट, वेट आणि चेस्ट मोजली जाते। हे सगळं डिजिटल माध्यमातून मोजली जाते। हाईट स्ट्रिक्टली मोजली जाते, वेट आणि चेस्ट एवढं काही नाही, तुम्ही रनिंग काढली तर इथे सूट असते काही ना काही, पण हाईट जे आहे ते स्ट्रिक्टली मोजली जाते। जर तुम्ही काही पॉईंटने राहत असाल तर व्हिडिओ पाहून घ्या यूट्यूबवरून की कसं उभं राहायचं। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो खूपशे विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर वॉच बांधता येतो काय, तर विद्यार्थी मित्रांनो ऑफिसर कोणतेही वॉच अलाउ करत नाही। तिथले जे काम करणारे आहेत ते कोणत्याही प्रकारचे जे ऑफिसर आहेत ते तुम्हाला अलाउ करत नाही, पण तुम्ही
लपून चुरून तुम्ही तुमचं जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुमची वॉच घेऊन जाऊ शकता. तुम्ही टी शर्टमध्ये खिशा बनवू शकता, बन्यानमध्ये खिशा बनवू शकता किंवा 3/4 जो घालता तुम्ही तिथे सुद्धा तुम्ही नेऊ शकता. पण त्या ऑफिसरला जेव्हा ट्रॅकवर उभं होता तेव्हा दिसलं नाही पाहिजे. चालू राऊंडमध्ये तुम्ही जसं राऊंड सुरू करता ग्राउंडमध्ये तेव्हा तुम्ही बांधू शकता विद्यार्थी मित्रांनो. एक वेळा तुम्ही चालू राऊंडमध्ये बांधला तर ते तुम्हाला कोणीही अडवत नाही. अशा प्रकारची ही प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर मुलींचे ग्राउंड सुद्धा तिथेच होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जवळपास 4 ते 4.5 राऊंड मारायचे असतील. मुलींचे जे राऊंड असणार आहे ते 4 ते 4.5 पर्यंत किंवा 5 पकडून चालला मोठा मोठा एक एवढं राऊंड मारायचं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर आता डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागत आहेत. डॉक्युमेंट्स तुम्हाला फोटो लागत आहे, आधार कार्ड लागत आहे, हॉल तिकीट, त्याचबरोबर तुम्ही डोमिसाईल घेऊन जा ज्यांना लागत आहे ST कॅटेगरीवाल्यांना वगैरे, आणि कास्ट सर्टिफिकेट सुद्धा घेऊन जाऊ शकता. ज्याच्याजवळ सेंट्रल कास्ट आहे ते सेंट्रल कास्ट घेऊन जा, ज्याच्याजवळ स्टेट कास्ट आहे स्टेट कास्ट घेऊन जा. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आता सर्वांना ST कॅटेगरीला सोडून सर्वांना जे हाईट आहे ते 170 सेंटीमीटर पाहिजे. त्याचबरोबर जे आहे चेस्ट ते 80+5 तुम्हाला पाहिजे आणि तुम्हाला 50+ तुमचं वजन पाहिजे. त्याचबरोबर आता ST कॅटेगरीला 162.5 सेंटीमीटर तुमचं काय पाहिजे हाईट पाहिजे. 76+5 विद्यार्थी मित्रांनो तुमची चेस्ट पाहिजे आणि त्याचबरोबर 50+ तुमचं वजन पाहिजे. एवढं पाहिजे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे तुम्हाला डॉक्युमेंट्स वेगळे लागत नाही. आता जायचं कसं, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातील असाल सर्वात पहिले पुणे स्टेशन आहे यायचं. पुणे स्टेशनमधूनच एक तळेगाव दबाडीची तुम्हाला लोकल भेटते, 10 रुपयाची लोकल असते. तिथून तुम्ही बाहेर निघाल्यानंतर स्टेशनच्या गेटच्या बाहेर निघाल्यानंतर पण 50 मीटर तुम्हाला चालायचे विद्यार्थी मित्रांनो. तिथे तुम्हाला ऑटो स्टँड भेटणार आहे, ऑटो भेटणार आहे तिथे, किंवा तुम्ही तुमच्या मॅप लावून सुद्धा जाऊ शकता. अजिंक्य तारा एक हॉटेल आहे, तिथे अजिंक्य तारा हॉटेल आहे विद्यार्थी मित्रांनो. तिथे राहण्याची सोय फ्री आहे. तिथे तुम्ही 3 ते 3.5 किलोमीटर असणार आहे ते विद्यार्थी मित्रांनो. तिथे तुम्ही जाऊ शकता. पायदळ सुद्धा जाऊ शकता किंवा ऑटोने सुद्धा जाऊ शकता. ऑटोने गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 20 ते 30 रुपये ते चार्ज करू शकतात. 15-20 जे आहे ते, आणि एक विद्यार्थी असलं तर ते 100, 150, 200 ते किती सांगू शकता. पण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बार्गेनिंग करायची किंवा तुम्ही पैदळ जाऊ शकता. आता अजिंक्य तारा हॉटेल आहे तिथे राहण्याची सोय आहे फ्रीमध्ये, पण खाण्याचे पैसे लागतात. 100 ते 140 पर्यंत तुम्हाला जेवण भेटणार. आजूबाजूचा परिसरमध्ये तुम्हाला पैशाने सुद्धा राहू शकता. तिथे हॉटेल्स आहेत, फळांची दुकान आहे, तिथे फळे सुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला कंबल घेऊन जायचे, तिथं थंडी असते कारण पहाडीवर आहे. आणि त्याचबरोबर आता अजिंक्य तारा परिसर पासून विद्यार्थी मित्रांनो आपला जो सेंटर आहे, अजिंक्य तारा परिसर पासून जो सेंटर आहे तो आपला 700 ते 800 मीटर तुम्हाला परिसर पाहायला भेटणार आहे. जो CRPF तळेगाव CRPF कॅम्प आहे ना तो 700 ते 800 मीटर तुम्हाला पाहायला भेटणार. अशा प्रकारची अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो. आणि वॉच तुम्ही लपून घेऊन जाऊ शकता. त्याचबरोबर जर काही सुटलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी सर्व काही आन्सर देणार. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. यानंतर उद्याच्या नंतर 1 दिवसाची गॅप असणार आहे. उद्या ST कॅटेगरीचा असणार आहे. त्यानंतर मग शाळेत सुट्टी आहे, मग मुलींचं सुरू होत आहे. मुलींचं सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगणार येणार. म्हणून जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.